संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या 17व्या दिवशीही दोन्ही सभागृहात गदारोळ कायम. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. लोकसभा अध्यक्षांकडून तीव्र नापसंती व्यक्त. दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनावर गृहमंत्र्यांच्या चर्चेची तयारी असून देखील विरोधक चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप करत रालोआ खासदारांची संसदेच्या बाहेर निदर्शनं. झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी आज भाजपकडून झारखंड बंद. ब्रिक्स फ्रेंडशिप सिटी परिसंवादाचा मुंबईत प्रारंभ. शहरं साकारण्यासाठी सहकार्याची ही आजच्या काळाची गरज असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं प्रतिपादन. प्रशासनासमोरील आव्हानं नाविन्यपूर्ण उपाय सुचवण्यासाठी द गव्हर्नन्स चॅलेंज 2026च्या 4थ्या पर्वाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषणा. भारतीय बँकांना मजबूत प्रशासन, उत्तरदायित्व आणि ग्राहक संरक्षण सुनिश्चित करताना कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब अधिक गतीने करण्याचं आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचं आवाहन. हर घर तिरंगा मोहिमेत नागरिकांना भरघोस प्रतिसाद देऊन मोठा सहभाग घेण्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन. गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांची घोषणा. मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत. नायजेरियात लागोस इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालील गटाच्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत भारताची पहिल्याच दिवशी 4 सुवर्ण पदकांसह एकूण 17 पदकांची कमाई. आणि कोलंबियामध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात 132 लोकांचा मृत्यू. आणीबाणीची घोषणा. मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू.